हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके. तू तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा वार आहे बुधवार आणि आज आमचं ठरलं आहे की छान फॅमिली टाईम स्पेंड करायचा आहे. म्हणजेच की आम्हाला दीपक जिथे काम करतो 5 स्टार हॉटेलमध्ये जिथे काम करतो तिकडनं आम्हाला कपल डेट म्हणजे तुम्ही लंचला येऊ शकता किंवा डिनरला येऊ शकता, तर तुमच्यावरती डिपेंड आहे. हे आम्हाला एप्रिलला मिळालं होतं. एक दीपकचा एक फंक्शन झाला होता, ती त्याची अचिव्हमेंट आहे. तर त्यानिमित्ताने आम्हाला फॅमिली डिनर असू दे किंवा मग लंच असू दे, एक 5 स्टार हॉटेलमध्ये एक मील छानपैकी डेट करायचं असं आम्हाला भेटलं होतं. म्हणजेच एकंदरीत एक टाईम छान स्पेंड करायचा म्हणून. तर मी काही त्याला सुट्टी होती, बट मी ऑफिसला गेली होती. तर ऑफिसमधून फक्त 2 तास लवकर सुटली आणि मग दीपक म्हणाला की थोडंफार आपण मॉल वगैरे आहे आयुषला फिरवूया, त्याच्यासोबत खेळूया. तसंही दीपकची सुट्टी आणि माझ्या सुट्ट्या ह्या मॅच करत नाही. आम्हाला असं 1-2 तास मी सुट्टी घेते लवकर किंवा मग त्याची सुट्टी असेल तर मग आम्ही फिरायला वगैरे जातो. संध्याकाळचं मग आमचं कसं बाहेर फिरणंच असतं. तर एकंदरीत असं आमचं असतं. मुलासोबत जेव्हा वेळ आम्ही घालवतो, जेव्हा एकटे होतो तेव्हा खूप सारं खेळलो. आणि हे आमचं पहिल्यांदा नाही आहे, हे तिसऱ्यांदा आम्ही इथे जेवायला येतो आहे. एकदा तर चिल्ड्रन्स डे होता तेव्हा मी पूर्ण तो व्लॉग मी शेअर केला होता. नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतील, कोणी पाहिला नसेल तर. दीपक कुठे काम करतो, काय करतो, तिकडचं पूर्ण लोकेशन हे सगळं मी शेअर केलं होतं. तर आता मी तुम्हाला सांगते की पॅलाडियम मॉल आहे हा लोअर परेलचा, आणि तिथे आम्ही असंच फिरत होतो कारण जेवणाची वेळ ही 7:30 नंतर असते. तर आम्ही 1 तास अगोदर होतो. तर फिर पूर्ण फिरतोय मी आयांशसोबत, मस्तपैकी मजा करते, खेळतोय वगैरे. आणि 7:30 वाजल्याच्या नंतर मग आम्हाला जायचं होतं जेवणासाठी. तोपर्यंत बाहेर एवढं छान क्लायमेट झालं होतं आणि आयांश पण तिथे रमला होता, खेळतोय. म्हटली चला थोडंफार शूट करूया आणि त्याच्यासोबत वेळ थोडासा घालवूया. अयो अरे हॉटेल एंट्री केली आम्ही आता हॉटेलमध्ये. एंट्री नसून गेटलाच आहोत. चल चल चल. जसं इथे आम्ही नॉर्मल चालतो आहे ना, तसंही ते सगळे सेलिब्रिटीज जे असतात आपले पिक्चर्सचे असू दे किंवा कुठलेही आपले इंडियाला प्रेझेंट करणारे जेवढे पण इथे स्टार्स असतात ना, तर ते इथे फिरत असतात एक नॉर्मल माणसासारखं. तर दीपकला म्हणाली मी त्याला की तुला किती भारी वाटत असेल. तर तो सरळ मला सांगतो की बाजूने विराट कोहली गेला तरी आम्हाला म्हणजे ते एक नवल असं वाटत नाही, कारण ती लोक रोज त्यांना बघतात, त्यांच्या बाजूने जातात, त्यांना ट्रीट करतात, त्यांना सर्व्हिस देतात. या सगळ्या गोष्टी तो बघतोय ना, त्याच्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टी एकदम चकित नाही माझ्यासाठी. आणि मी पूर्ण टॉप फ्लोअरला आली ना, तर एवढं भारी वाटते बघायला. मला थोडंसं ते एवढं उंचच असतं ना, ते थोडीशी भीती वाटते. आणि मग जिथे इव्हेंट नव्हता मग तिथे म्हणाला की तिथे बंद आहे, तिथे आपण जाऊया, तुला दाखवते. हे पूर्ण इथे इव्हेंट्स असतात, मोठे मोठे शोज होतात. खूप आता तुम्ही म्हणाल हे मुंबईचं सगळ्यात मोठं 5 स्टार हॉटेल आहे, जे की वर्ली सीफेसला आहे, लोअर परेलला. तर तिथे दीपक काम करतो आणि तिथे तो टेक्निशियन म्हणून तो काम करतो आहे. इन डिटेल्स मी काही शेअर नाही करणार, कारण मी तरी पण ना शूट करताना खूप वेळा विचार करत होते की दीपक करू का. तर थोडा क्लिप्स म्हटली चला आपण करूया. आणि तोही मला बोलतोय की ठीक आहे तू करू शकतेस, पण जिथे मेन प्रायव्हसी आहे. आता आम्ही फिरतोय तिथपर्यंत अलाव आहे आम्हाला, बट जिकडे पूर्ण हॉटेलचं वगैरे आम्हाला त्यांनी दाखवलं नाही. अलाव आहे म्हणजे एम्प्लॉईची फॅमिली स्टाफ असेल ना तर फिरायला आहे, परमिशन आहे, घेतली तर फिरू शकतो. बट आता आलो आहोत तर 1 तासानंतर आम्हाला जेवायला जायचं आहे, म्हणून मग त्यांनी थोडं जिथे इव्हेंट नव्हते ना तिथे आम्हाला हा पूर्ण एरिया त्याने फिरवला. आणि केवढं भारी होतं, एकदम आलिशान होतं, एवढं बघायला छान होतं. एवढंच की सगळं बंद होतं, फक्त मी बघत होतो. आणि एवढं हाईटला होतं. आम्ही पूर्ण टॉप फ्लोअरला आलो इथे. आणि कसलं मला तर एकदम भीतीच वाटते, खालती वाकूनच भीती वाटते. मोठ्या इव्हेंटच्या हॉलमध्ये आलो आहे, खाल वाकलं की चक्कर सारखी. आम्ही एकदम टॉप फ्लोअरला आलो इथे. हे कसलं भारी दिसतंय वर बघूनच एकदम. कुठे चाललं तू आता इथून? हां, हे काय ओपन टेरेस. वाव. ए दीपक त्याला पकड, भीती वाटते रे, भीती वाटते. जिथे काही इव्हेंट चालून होते तिथे तो आम्हाला फिरवत होता. आणि तुम्हाला हे सगळं तू बघता एवढं ओपन आहे. वर्ली सीफेस, सी लिंक, रेस कोर्स, महालक्ष्मी, पुरी मुंबई दिसते. पुरी एशिया जो सी आहे
तो पूर्ण इथून दिसतोय सगळ्या मोठ्या मोठ्या उंचावणी. तुम्ही आयन्सला बघताना सगळं सेफ्टी, म्हणजे ह्या काचा नाही आहेत, वेगळ्या प्रकारच्या काचा आहेत. त्याने काही म्हणजे आपल्याला भीती वाटेल किंवा काय असं नाही. ते भरपूर लोकांचे इव्हेंट होतात, त्याच्यामुळे एवढं उंचावरती आपल्याला भीती वाटते. आणि खालती बघा केवढं छोटं छोटं सगळं दिसतंय, म्हणजे बिल्डिंगीच केवढ्या छोट्या छोट्या दिसत आहेत बघू शकता. एवढी हाईटला मी वरती आली होती आणि पूर्ण समुद्र इकडनं दिसते, किती भारी वाटते. तर मला एक तर भीती वाटते कारण मी खालती बघते, पण आयंश बिंदास तिथे खेळत होता आणि मला थोडी भीती वाटत होती की आयंश इकडे तिकडे पळतोय. त्याच्यामुळे त्याचानी दीपकची आणि माझी अशी ओरड चालू होती की अरे त्याला बघ बघ म्हणून बोलतो, अरे तू काही होणार नाही, तू घाबरू नकोस, अजिबात काही होणार नाही आहे असे. असो त्याच्यानंतर वेळ झाली होती म्हणून आम्ही 7 किचनमध्ये गेलो आणि 7 प्रकारचे, म्हणजे 7 किचन हे का नाव, कारण की तिथे 7 असे रेस्टॉरंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बुफे लागतात, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. खूप सारे होते, मी हळूहळू इथे लपून काढते शूट. आणि हे सगळे दीपकचे शेफ होते, ओळखीचे म्हणजे तो तिथे जात असतो, चेकिंगला सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे आज फॅमिली टाईम आहे म्हणून ते आम्हाला गेस्टसारखं वेलकम करत आहेत की सर तुम्हाला, मॅडम तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा, ऑर्डर द्या. एवढं सगळं होतं. हाताने घ्यायलासुद्धा होतं, आपण ऑर्डरसुद्धा देऊ शकतो. हे सगळे जे दिसत आहेत ना, सगळं चायनीजचे प्रकार होते, चाट्सचे प्रकार होते, पिझ्झाचं होतं, इंडियन कुक जे असतं ते तिथे होतं, पास्ता किंवा बरंच सुशी वगैरे काय म्हणतो ना, वेगवेगळ्या प्रकारचे सूप, वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज मटन सगळं त्याच्यामध्ये होतं. आणि आम्ही खाणारे एकदम साधे, म्हणजे त्या सुशी बिशी वगैरेतलं काही प्रकार नाही, पण मी बघितल्या त्या काय असतात. त्या खूप छान छान असे एकदम छोटे छोटे पीस असतात. पण आम्ही मग चिकन टिक्का घेतला, मटन घेतला. त्याच्यानंतर आम्हाला स्पेशल त्यांच्या शेफने आमच्या साहेबांसाठी हे दिलं होतं पिझ्झा म्हणून, कारण त्याने सांगितलं होतं की पिझ्झा वगैरे हे खाऊया आपण, छान लागतो. आणि त्यानंतर आमच्यासाठी त्यांनी छान पिंक सॉस पास्ता पण आयन्ससाठी वगैरे चिकनचा बनवून आणला होता. त्याच्यानंतर वेलकम ड्रिंक झाली. एका साईडला तुम्ही बघता इंडियन कुक आहे सगळं तिथे, पूर्ण आपलं रोटी नान बिर्याणी किंवा नॉनव्हेज चिकनचे हे जे आपले मेन कोर्सेसचे प्रकार असतात ते तर मी खाणार नव्हते. थोडं मी ट्राय केलं होतं. त्याच्यानंतर मला चायनीज ट्राय करायचं होतं म्हणून मग मी दीपकला म्हटली की मला राईस आणि नूडल्स हे हवं होतं आणि किती भारी टेस्टी होती खरंच. ही म्हणजे ही तिसऱ्यांदा वेळ आहे जे की आम्हाला बोलवलं गेलं, इन्व्हाइट केलं गेलं जेवणासाठी. आणि आत्ता अजून होईल एक पुन्हा चिल्ड्रन्स डे वगैरे होईल तेव्हा मुलांसाठी होईल स्पेशली. तर इथे सगळे असे आपल्या एम्प्लॉईंच्या फॅमिलीना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आनंद देण्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतं. म्हणजे असं नाही आहे की बाबा एम्प्लॉई आहे म्हणून काहीच नाही, भरपूर साऱ्या फॅसिलिटीज इथे आहेत आम्हाला खाण्यासाठी फिरण्यासाठी. इवन जिथे ह्यांचा लोगो आहे तिकडे आम्हाला फिरण्यासाठी आहे. इवन बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा खूप साऱ्या फॅसिलिटी आम्हाला आहेत, म्हणजे जे एम्प्लॉई आहेत तर त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर छान बिर्याणी मागवली. त्यानंतर वेफल विथ आईस्क्रीम जे की आयंशला खूप आवडतं, मग त्याने त्याच्यासाठी स्पेशल मागवलं. त्यांना माहिती आहे की म्हणजे लहान मुलांना काय आवडतं म्हणून मग त्या शेफने वगैरे छान मस्त असं क्रीम वगैरे करून दिलं होतं. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स केक, म्हणजे बघू तेवढं असं वाटत होतं की मी हे खाईन मी ते खाईन, ते बघूनच पोट भरलं होतं, एवढं भारी वाटत होतं. वेगवेगळ्या प्रकारचे हे स्वीट्स बघून ना बापरे बाप, केक होते, छोट्या छोट्या पेस्ट्री होत्या, स्वीट होती. आणि त्याच्यानंतर चाटचा जो प्रकार होता, विचार करा चाटमध्ये एवढ्या व्हरायटीज होत्या, एवढ्या व्हरायटीज की आम्ही खाणार काय, फक्त पाणीपुरी प्यालो, म्हणजे पाणीपुरी खाल्ली पण भरपूर सारी व्हरायटी होते. पण ऑलरेडी एवढं सगळं खाल्लं होतं की मग आम्ही फक्त पाणीपुरी. आणि त्याच्यानंतर मग हे केक छोटे छोटे जे मग असतात ना, तर त्याच्यामध्ये मग त्यांनी छान असं काहीतरी चॉकलेट्स वगैरे किंवा डार्क चॉकलेट्स असं काही प्रकार होते खूप सारे, ते थोडंफार वगैरे ते आम्ही घेतलं, खाल्लं, एवढं भारी वाटलं. एक दिवस म्हणजे एक जेवणाचा प्रकार आम्ही छान 5 स्टार हॉटेलमध्ये स्पेंड केला. खरंच खूप 2 तास आम्ही तिथे घालवले. तसे मी दीपकला म्हणते हळूहळू खा, आपल्याला आरामात जाऊ, काही प्रॉब्लेम नाही, रात्री 12 वाजले ना तरी चालतील, म्हणजे असं आमचं डिस्कशन चालू होतं. त्याच्यानंतर आमचं झालं 10 वाजता आम्ही बाहेर पडलो, थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो. हे पूर्ण त्यांचा एंट्री आहे इकडनं. त्याच्यानंतर इथे बरेच सारे रेस्टॉरंट आहेत आणि हे सगळं पूर्ण 5 स्टार हॉटेलचं लोकेशन. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. सवय नाही आम्हाला एवढा एकदम हाय फंडा लेवलच्या ह्याच्यामध्ये फिरायची वगैरे, कधी असं बाहेर पडतो असं ते झालं होतं. बाहेर पडलो ना तेव्हा आयेश काय म्हणतो ते, वा मम्मा बहुत अच्छा लगा, असं खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. आणि हे बघता एवढा मोठा टॉप फ्लोअरमध्ये हे 5 स्टार हॉटेल आहे मुंबईचं. चला हा व्हिडिओ इथपर्यंत होता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज 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 म्हणजे चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे हॉटेल रिलेटेड जो एक व्हिडिओ आहे तो मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. तो सुद्धा असंच एक सेलिब्रेशन होतं चिल्ड्रन्स डेचा, तो सुद्धा व्हिडिओ मी छान शूट केला होता. आणि मग दीपकला म्हणते की ही व्हिडिओमध्ये स्वतः तर खूप छान जॉली झाले. चला बाय.